कीर्तनकार खूप चांगला आहे, श्रोते मंडळी ही खूप चांगले आहेत, मृदुंगाचारी ही खूप चांगले आहेत. एक वेळेस बघा, कीर्तनकार चांगला नसेल चालून जाईल, आपले भजनी मंडळी असतात ते धकून नेतात. एक वेळेस भजनी मंडळ चांगले आहेत, कीर्तनकार चांगले पण पकवाजवाला चांगलं नसेल, कीर्तनात रंग येत नाही. बरं, कीर्तनकार ही चांगला आहे, गायनाचारी ही चांगले आहेत, मृदुंगाचारी ही चांगले आहेत, पण जर का श्रोते मंडळींच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतील तर या तिघांनाही हौस नाही राहत. बरं, हे चौघेही चांगले असतील आणि माईक सिस्टीम जर का चांगली नसेल तर कीर्तनच पडतं महाराज, काय बोलायचं, बरोबर आहे की नाही. त्यामुळे आपल्या गावामध्ये सर्व काही एकदम बेस्ट आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, आपलं गाव एक प्रकारचं पंढरपूर झालंय. या गावामध्ये आपल्याला दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंताच्या कृपेने माझ्याकडे आली आहे. बघा, साधू संत महंत होऊन गेले आहेत. पहिल्या दिवशी आपण नामपर प्रकरणातील अभंग निवडून भगवंताचं नाम घ्यावं हे आपण शिकतो किंवा भगवंताच्या नामाचा महिमा बघतो. आणि दुसऱ्या दिवशी महाराज संतांचा महिमा बघावा, संत काय सांगतात ते ऐकावं. संतांचा महिमा श्रवण करत असताना बघा, आपली भारतभूमी एवढी पवित्र आहे. या भारतभूमीमध्ये संतांचं अवतरण झालेलं आहे, देवांचं अवतरण झालेलं आहे. त्यातली त्यात महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर इथे अनेक साधू संत होऊन गेले आहेत. वृंदावनमध्ये बघतो आपण स्वतः भगवंत तिथे आलेले आहेत, अयोध्येमध्ये बघतो स्वतः भगवंत तिथे आलेले आहेत, काशीमध्ये बघतो स्वतः महादेव तिथे प्रकट झालेले आहेत. आपल्या भारतभूमीमध्ये अनेक संतांचं, अनेक देवाचं इथे अवतरण झालेलं आहे. म्हणून भारतभूमी खूप श्रेष्ठ आहे. इथे सुंदर प्रकारे आपल्या भारतभूमीला नवे नवे ते गीत लावून बरेच जण म्हणतात की मा हम रहे ना रहे पर आप रहो, भारतभूमीसाठी बरं का. या पवित्र अशा भारतभूमीमध्ये संतांचं अवतरण होत असतं. ते संत आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगून जातात. बघा, आपण आहोत, काही आजी आजोबा असतील, आपल्या मुलांना बाळांना काहीतरी चांगलं शिकवायचा प्रयत्न करतात, बरोबर. प्रत्येक आई वडिलांना, प्रत्येक आजी आजोबांना काय वाटतं, आपला मुलगा काहीतरी चांगला शिकावा, त्याच्यासाठी आपण त्याला काही नाही तर काही शिकवत राहतो. पण तो मुलगा आपल्या बोलण्यातून जेवढं शिकतो त्याच्यापेक्षा आपल्या वागण्यातून जास्त शिकत असतो. आपल्या वागण्यातून मुलगा जास्त शिकत असतो. घरामध्ये भांडण तंट असेल, सतत भांडणं करत असतील तर मुलाच्या मनावरती परिणाम होतो. त्याची बायको आले होतो तसंच करतो. आपण जसं वागतो त्याच्यानुसार आपला मुलगा वागत असतो, त्याच्यानुसार आपली मुलगी वागत असते. मग तसंच संत हे आपले मायबाप आहेत. ते मायबाप आपल्या लेकरांना काहीतरी शिकवतात. ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ आहे, तुकोबारायांचा एवढा मोठा गाथा आहे, श्रीमद भागवत आहे, आपले शिवपुराण आहे. यातून महाराज आपल्याला भरपूर काही ज्ञान भेटतं, भरपूर काही आपल्याला ते सांगतात. वागावं कसं, जगावं कसं, राहावं कसं, सगळं सांगतात. पण त्यापेक्षाही जास्त त्यांना त्यांच्या वागणुकीतून आपल्याला सांगितलंय, बरोबर ना. बघा, जर आपल्याला एखाद्या वेळेस आपण ज्ञानाचा विचार करू, बघा तरुण मंडळींना सांगणं असेल माझं की बघा, ज्ञान या जगामध्ये खूप महत्वाचं आहे. काही आपल्याला येऊ की नाही येऊ, ज्ञान पाहिजे. मग ते ज्ञान व्यवहारातलं असो, ते ज्ञान परमार्थातलं असो, किंवा ते ज्ञान गावाचं सरपंच होण्याचं असो, आमदार होण्याचं असो, कशाचंही ज्ञान असो, ते ज्ञान असणं महत्वाचं आहे. बायको करायचं सुद्धा ज्ञानच लागतं, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान लागतंय. मग महाराज ठीक आहे, आम्ही ज्ञान प्राप्त करू, पण आपल्याला ज्ञान प्राप्त कसं करायचं, ज्ञानाचा विषय आल्याच्या नंतर आपलं लक्ष कोणाकडे जातं, तर सांगू का, आपलं ज्ञानाचा विषय आल्यावर लक्ष कोणाकडे जात असतं, तर ज्ञानियांचे, ज्ञानी योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप असणारे कोण. आपल्या गावामध्ये एवढा भव्य दिव्य उत्सव होतो आणि मी सुरुवातीलाच सांगितलं, ज्ञानियांचे ज्ञानी, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप असणारे ज्ञानोबाराय. ज्ञानाचा विषय केला की त्यांच्याकडे आपलं बोट जातं. कारण माऊलींनी महाराज अवघ्या 19व्या वर्षापर्यंत सर्व काही ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं. शिवाय आज
ज्ञान चालत आहे. आणि महाराज जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत आमच्या माऊलीचं ज्ञान राहणार आहे. बघा, जर का ज्ञान नसेल आणि खूप संपत्ती आहे त्याच्याजवळ, खूप संपत्ती पण ज्ञान नाही, तर त्या माणसाला आपण माणूस म्हणत नाही. काय उपयोग आहे म्हणतो त्या ज्ञानाचा? काय उपयोग आहे त्या आई वडिलांचा? त्यांना एवढं धन कमवून ठेवलं पण पोरग शिकवलं नाही, म्हणतो की नाही? त्यामुळे ज्ञान महत्वाचं आहे. मग त्या ज्ञानाचा विषय काढल्यावरती माऊलीकडे बोट जातं. कारण आमच्या माऊलींनी महाराज अवघ्या 19व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ पूर्ण केला. शिवाय अमृतानुभव आपल्याला आज माऊलीने सांगितलाय. एवढा मोठा अमृतानुभव सांगून सुद्धा आपण त्याला वाचत काय माहिती. एवढी मोठी ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ लिहिलाय पण आपण त्याचं पारायण. तुम्ही म्हणाल तूच कुठं बसली पारायणाला? मला अभ्यास आहे थोडा त्याच्यामुळे बसले नाही, पण दरवर्षी मी सुद्धा बसते. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितले ते आपण वाचत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज आज आपलं जे घडत आहे ते अगोदरच ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलंय. याच्या पुढे काय होणार ते विठ्ठल एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आपल्याला वैज्ञानिक असेल कोणतंही ज्ञान त्याच्यामध्ये शोधायचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये शोधलं जातं. जर का तुम्हाला नाही सापडलं तर माझ्याकडे आम्ही सापडून देईन, पण त्याला अगोदर वाचावं लागतं, त्याचा अर्थ वाचावा लागतो. त्यामध्ये माऊलीने भाव काय दिलाय तो भाव आपल्याला माहित व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे महाराज, आज आम्ही ज्ञानेश्वरीही नाही वाचत, अमृतानुभवही नाही वाचत, पण हरिपाठ तर म्हणतो. अहो त्या हरिपाठामध्ये सर्व काही आहे. हरिपाठामध्ये आपल्याला जगावं कसं, वागावं कसं, लोकांसोबत राहावं कसं, कोणासोबत राहावं कोणासोबत नाही राहावं, किती सत्संगती करावी, कोणाची संगती करावी, किती हरिपाठ म्हणावा, किती भगवंताचं भजन करावं, कोणत्या देवाचं नाव घ्यावं, सगळं सांगितलं जातं. सगळं आहे महाराज त्याच्यात, काय नाही. बरं एवढंच नाही, आपलंच नाही, यामध्ये 5 पांडवांचा होऊन गेलेला प्रचारही महाराजांनी त्या ज्ञानेश्वरी त्या हरिपाठामध्ये केलाय. आमचे महाराज म्हणतात ज्ञानोबराय की जर का तुम्ही एका जागेवरती बसून भगवंताचं भजन केलं तरी सुद्धा भगवंत तुमच्या जवळ येतो. बरोबर ना? ठाईचं बैसोनी कराये कचित, ठाईचं बैसोनी कराये कचित, आवडी आनंद आलवावा आलवावा, आवडी आनंद आलवावा. ठाईचं बैसोनी कराये कचित, ठाईचं बैसोनी कराये कचित, आवडी आनंद आलवावा आलवावा, आवडी आनंद थंडीनं लेट करंट लागायला. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एका जाग्यावरती बसून भगवंताचं नामस्मरण केलं तरी सुद्धा भगवंत येतो. कोणाच्या घरी आलाय का महाराज? आलाय का कोणाच्या घरी? द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, म्हणे व्यासाची आपुना. द्वारकेच्या राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खून, द्वारिकेचा राणा पांडवरी घरी. कोणाच्या आलाय घरी पांडव? कोणाच्या आलाय घरी भगवंत? पांडवांच्या घरी आलाय. बघा, जर का हरिपाठाचा विस्तार बघायचा झाला तर तुमच्या घरी येऊन मला सांगावं लागेल, कारण मी तुम्हाला कधीही ह्या हरिपाठाचा अर्थ सांगितलं तरी सुद्धा संपूच शकत नाही.
आजचा आपली रात्र जाईन, उद्याचा आपल्या 7 दिवसाचं सप्ताह सुद्धा जाईन तरी सांगता येणार नाही. कोणाला जर का हरिपाठाचं सगळ्याच महिमा माहीत करून घ्यायचं असलं तर घरी या बरं का, सांगन मी. तस काही नाही, अभ्यास बाजूला ठेवन आणि तुम्हाला सांगत बसन. काय करावं, सगळे आजन सगळे माझ्याच आहेत ना. आता पाठ भरू आपण. विठ्ठल. बघा हरिपाठाचं महत्व काय आहे, हरिपाठ कशासाठी असतो, हरिपाठामध्ये काय काय आहे, हरिपाठाने आपल्याला कसं जगायचं शिकवलंय, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या कीर्तनामध्ये सांगन. कारण या कीर्तनात आपल्याला अभंगाचा पूर्ण भाव सोडायचा आहे. पुढचं कीर्तन स्पेशल हरिपाठासाठीच घेऊ आपण. बघा अच्छा, या हरिपाठाचं जर का आपण अध्ययन केलं, आपण हरिपाठ रोज म्हणतो पण त्याच्यातला अर्थ आपण समजून घ्यायला हवा. प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेतल्याच्या नंतर त्याचे कितीतरी अर्थ निघत गाय पवित्राची होय देह त्याचा. महाराज हरिपाठ प्रत्येकाला येतो ना, थोडं थोडं मनाला मागं काय होतं म्हणलं तर तुमच्याच घरची ना. थोडं केलं प्रोत्साहन तर काय होणार आहे, बाहेरचा महाराज आल्यावर करायची हे नकरे. आपल्या गावातला असलं ना तर थोडं प्रोत्साहन केलं पाहिजे. हरिपाठाचं आपण जर का गुणगान केलं, हरिपाठाचं जर का आपण अध्ययन केलं तर महाराज आपल्या एवढी पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही. शिवाय हा देह एवढा नाशिवंत आहे, कुचकाय मरकाय सगळं या देहामध्ये, पण हा देह सुद्धा महाराज पवित्र होतो. हा देह जेवढा नाशिवंत आहे तेवढं या जगामध्ये काहीच नाशिवंत नाही. कारण जगामध्ये जेवढं नाशवान आपण बघतोय, जेवढं जगामध्ये आपण स्वच्छ नाहीये, जिकडे तिकडे आपण जे काही बघत असतो ते आपल्या देहामुळेच झालंय. आज स्वच्छता नाही, कशासाठी, आपण काहीतरी खातो आणि कुठेतरी टाकून देतो. काय झालं, अस्वच्छ झालं. काहीतरी खातो, इकडे बघा बरं का तरुण मंडळी, काहीतरी खातो आणि तेच खाली टाकतो. काय बोला बोला मोठ्याने, खातात मग लाजतात कशाला. काहीतरी खातो ते खाली टाकतो, ते खाली टाकलेलं तिथे अस्वच्छ होतं. जेवढं केवढं या जगामध्ये अस्वच्छता आहे ती आपल्यामुळेच झाली आहे. एवढा देह हा नाशिवंत आहे, एवढा अस्वच्छ आहे, पण या देहाचा सुद्धा उद्धार महाराज, या देहाला सुद्धा पवित्र करण्याची ताकद आमच्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये, आमच्या माऊलींच्या हरिपाठामध्ये.
एखादं प्रमाण आपल्याला गोड लागलं, एखादं प्रमाण समजलं तर हाताने कडकडाट अशा टाळ्या वाजवायच्या. उशिरा समज अगोदरच प्रॉब्लेम सांगितले, थंडीचा प्रॉब्लेम आहे. बघा, मी तुम्हाला याच्या अगोदरही आपल्या भागवतामध्ये सांगितले, हे जे कलाकार असतात ते कलाकार आपल्या गायनाचे पैसे देत नाहीत, हे कलाकार आपल्या वेळेचे पैसे देत असतात. आपण म्हणतो त्या कलाकार आले, ते कलाकार काय पैसे घेते जाते, तेच ओरडायचं काम आहे. खरं बोलते बरं, मी खाली बसून ऐकत असते. काय म्हणते दा, आले ते पैसे घेणारेच जाणार आहे, तर त्यांचं काय. पण महाराज, जर का कला विकत घेता आली असती, जर कला विकत घेता आली असती तर इथला एकही माणूस खाली बसला नसता. कला विकत घेता येत नाही महाराज. जर का तुम्ही कला विकत घेत असताल तर तुमच्या एवढं श्रीमंत कोण नाही. पण महाराज, ती कला कोणी विकत घेऊ शकत नाही. ते त्यांच्या कलेचे पैसे घेत नाहीत, ते पैसे घेतात त्यांच्या वेळेचे. कारण या जगामध्ये वेळ ही सर्वात महत्वाची. आपण इतर साधन बघतो, आपल्याला थोडा सुद्धा वेळ आपण याला त्याला देत नाहीत, पण ते आज इथे वेळ देतात. आपण एक घडलेला एक प्रसंग बघितलाय. 3 जण कीर्तनाहून वापस जात असताना एकदाच त्याचा ऍक्सिडेंट झाला ते जाग्यावर गेले. एवढं अवघड आहे महाराज या कीर्तनाला येणं. आम्ही दूर दूर कीर्तनाला जातो, वापस येताना घरी येऊ का ही गॅरंटी देऊ शकत नाही. हे कलाकार आज इथे आलेत, घरी सुखरूप जातील हे गॅरंटी देऊ शकत नाहीत. पण आपल्यासाठी ते इथे आलेले असतात. इथे येऊन एवढं ओरडते, त्यांच्या ओरडण्याला थोडासा प्रोत्साहन भेटला तर त्यांना अजून ओरडायची शक्ती येते. आपल्या विद्यार्थ्याला आपण शिकवतो, आपल्या मुलाला आपण काहीतरी शिकवतो. एखाद्या वेळेस आपण म्हणतो, हे तू खूप छान केलंय, याच्या बदल्यात मी तुला हे गिफ्ट देते. म्हणल्याच्या नंतर मुलगा दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा दुप्पट करतो का नाही? करतो, त्याच्यापेक्षा दुप्पट. तसंच तुम्ही जर काही ते टाळ्यांचा कडकडाट केला तर महाराज त्यांना प्रोत्साहन भेटतं, पुढचं प्रमाण ते तुमच्यासाठी देतात. त्याच्यामुळं गोड लागलं की प्रमाण द्यायचं. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं सांगते, मला वाटलं मागलच्या कीर्तनात सांगितलं, आता सांगायची गरज नाही पडणार. पण महाराज आपलं पंढरपूर झाले, पण आता काय करावं. आपण विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं की हाताने टाळी वाजवायची ना, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. कारण घरी आपण कितीही देवाचं नाव घ्या म्हटलं तरी आपण घेत नाही. जे घेतो ते इथंच घेतो. त्याच्यामुळं विठ्ठल विठ्ठल भजन झालं की कोणालाच लाजायचं नाही, मोठ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आलं लक्षात आलं आता. गुणाच्या माझ्या लवकर लक्षात आलं ना. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा तुम्हाला स्वर्गामध्ये जा, वैकुंठामध्ये जा, तुम्हाला भेटणार नाही. बघा, वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर धन भेटेल, संपत्ती भेटेल, ऐश्वर्य भेटेल, सगळे भोग भेटतील. महाराज पत्नी पाहिजे असेल तर तिथे भेटते बरं का तरुण मंडळी. पण तिकडे जायला अगोदर नामस्मरण करावं लागतं. ते विठ्ठल विठ्ठल भजन घ्यावं लागतं. तिथे प्रत्येक गोष्ट मिळते, पण भगवंताचं नामस्मरण भेटत नाही. तिथे आपण भगवंताला बघू शकतो, पण त्याचं दर्शन घेऊ शकत नाही. इथे आपण देवाच्या पायाला हात लावू शकतो, इथे आपण देवाला मुखाने बोलू शकतो, देवाला मुखाने आपण विठ्ठल विठ्ठल म्हणू शकतो. पण त्या स्वर्गामध्ये देव समोर दिसतो, मुखाने देवाचं नाव घ्यायचा प्रयत्न करतो, पण आपल्याला म्हणता येत नाही. ते सुख सोहळा इथेच भेटतो आपल्याला, स्वर्गामध्ये नाही भेटत.
त्यामुळे महाराज घरी सुद्धा भेटत नाही, इथंच भेटतो फक्त. त्यामुळे भजन घेतल्याच्या नंतर सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचं. विठ्ठल तर ज्ञानाचा विषय केल्याच्या नंतर आपलं लक्ष माऊलींकडे जातं. तसंच जर का आपण महाराज या धावत्या युगामध्ये प्रत्येक जणावरती प्रेम करतं असं मी म्हणत नाही. आई मुलावरती प्रेम करते ते प्रेम खरं आहे. बाप मुलावरती प्रेम करतो ते मुलावर केलेलं प्रेम खरं आहे. एक वेळेस पती पत्नीचं प्रेम खरं नाही, पण त्या दोघांचं प्रेम खरं आहे. बरं ठीक आहे, मग महाराज मला सांगायचंय काय, आपण जे आज एकमेकांवरती प्रेम करत असतो ते प्रेम खोटं आहे. प्रेम कसं करावं हे प्रेम करायचं आपल्याला ज्ञान आपल्या नामदेव महाराजांनी शिकवलं. प्रेम करत असताना आमच्या नामदेव महाराजांनी भगवंतावरती एवढं प्रेम केलं की सतत त्या प्रेमामध्ये दंग राहायचे. शिवाय दुसरं उदाहरण बघायचं झालं तर आमच्या राधा राणींनी भगवान श्रीकृष्णावरती प्रेम केलं होतं. ते महाराज प्रेम आहे. राधा राणींनी स्वतः पृथ्वी तलावरती येऊन आपल्याला प्रेम कसं करावं हे शिकवलंय. प्रेम करत असताना महाराज निस्वार्थ भावनेने प्रेम करावं. आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून कोणावरती प्रेम करायचं आणि आपल्याला ते भेटल्याच्या नंतर सोडून द्यायचं, हे झालं आपलं प्रेम. पण महाराज भगवंत स्वतः येऊन आपल्याला सांगून गेलेत की कोणाकडून काही घ्यायचं म्हणूनच प्रेम करू नये, कोणाला काहीतरी द्यायचंय म्हणून प्रेम करावं. आज आपण आपल्या मुलाबाळांवरती प्रेम करतो बघा, आणि जर का तो वाईट मार्गाने गेला तर त्याला आपण तिथेच फटके देतो, पण थोड्या वेळाने त्यालाच गोड बोलतो. हे झालं आईचं प्रेम. पण पती पत्नीमध्ये प्रेम आहे, खूप प्रेम करतात, काहीतरी भांडण झालं म्हणून डायरेक्ट डिवोर्स घ्यायला जातात. हे प्रेम आहे का? नाही महाराज. मग प्रेम करायचं आपल्याला शिकवलं कोणीतरी, प्रेम करायचं आमच्या राधाराणींनी आपल्याला शिकवलं, भगवान श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलं, नामदेव रायांनी आपल्याला शिकवलं महाराज. मग या धावत्या युगामध्ये आपण बघतोय प्रत्येक जण क्रोधित होत असतं, प्रत्येक जणाच्या नाकाच्या शेंड्यावरती राग असतो. तुमच्या असतो, माझ्या पण असतो, यांच्या असतो, यांच्या पण असतो, यायचंच नाही युट्यूब वाल्यांच्या पण असतो. बरं यायचंच नाही ते पारावर बसलेले त्याचा बी असतो. प्रत्येकाच्या नाकाच्या शेंड्यावर राग आहे. मग हा राग, हा क्रोध शांत करायचा आपल्याला कोणी शिकवलं असेल तर कोणी शिकवलंय महाराज? एवढ्या वर्ष झालं कीर्तन ऐकत होतं, पण एक उत्तर येत नाही खालून. आपल्याला क्रोध शांत करायचं कोणी शिकवलंय बघा? पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्याला शिकवलं. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावरती यवन असणारा येऊन 108 वेळेस महाराजांच्या अंगावरती थुंकला. प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. येवन अंगावरी थुंकला, येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. येवन अंगावर थुंकला, येवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. जरा जोरात वाजव ना, आवाजच येणार टाळ्या. हा ठीक आहे, ठीक बघा कशी ओढ लागलेली असते तुमच्या टाळ्यांची, पण म्हणू शकत नाहीत ना. प्रसाद देऊनी मुक्त केला
महाराज त्यांच्या अंगावरती तो यवन नावाचा माणूस येऊन 108 वेळेस थुकला. एकदा थुकला महाराज, परत इंद्रायणीमध्ये गेले, परत स्नान केलं, गोदावरीमध्ये गेले, परत स्नान केलं, बाहेर आले. दुसऱ्यांदा गेला, परत स्नान केलं, परत बाहेर आले. तिसऱ्यांदा गेला, परत केलं. असं 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, 108 वेळेस केलं. पण महाराज 108 वेळा अंग तो येऊन भगवंत नाथ बाबा आमचे परत यायच्या आणि आंघोळ करून परत वरती यायच्या. आता शेवटी हे यवनाचा थुंकू थुंकू तोंडातले कातडे गेले होते. बघा, गुटखा खाल्ल्याच्या नंतर तोंडातले कातडे जातात बरं का. बरोबर आहे का नाही? आता मला काय माहित, मी कुठं खाल्लेलं आहे, पण सांगितलेलं आहे तसं. जर का आपण गुटखा खाल्ला तर तोंडातले कातडे जातात. परत काय काय होते गुटखा खाणाऱ्याला माहिती आहे. विठ्ठल त्याच्या तोंडाचे पूर्ण कातडे गेले होते. एवढा तो यवनाने महाराजांवरती अत्याचार केला, पण महाराजांनी त्याचाच उद्धार केला. एवढंच नाही, महाराजांच्या बायकोच्या पाटकुळीवरती तो बसला. तर महाराज म्हणतात, अगं कारभारीने नीट सांभाळ बर का, त्याला पडल तो. एवढे महाराज आमचे नाथ बाबा शांत स्वभावाचे होते. ते नाथ बाबा आपल्याला त्यांच्या आचरणातून शिकवून गेले की प्रत्येकाने शांत राहावं, प्रत्येकाने क्रोधाला आवरावं. हे आपल्याला नाथ बाबांनी सांगितलं. फक्त त्यांचे ग्रंथ वाचावे, फक्त त्यांचं गुणगान करावं, एवढ्यातच नाही, त्यांच्या आचरणाचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. कसे ते वागून गेले, कसे त्यांचे कर्म होते, आपण बघितलं पाहिजे. मग महाराज ठीक आहे, एवढं सगळं तर ठीक आहे, पण आता आम्ही संसारात राहतो. संसारात राहिल्याच्या नंतर आम्हाला राग येणार, संसारात राहिल्याच्या नंतर आमचं प्रेम तुटणार, संसारात राहिल्याच्या नंतर थोडंसं ज्ञान इकडे तिकडे होऊन जाईल. पण महाराज आम्ही कर्म करतो ना, तर आपल्याला कर्म करायचे सुद्धा शिकवलंय. कोणी शिकवले कर्म करायचे? कर्म करायचे कोणी शिकवले? काम करता करता महाराज भगवंताचं नामस्मरण करायचे आमची चोखोबार आहे. त्यांच्या मळ्यामध्ये गेल्याच्या नंतर ते मळ्यामध्ये जे कांदा मुळा भाजी असते त्याला आमच्या कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा ओगी विठाबाई माझी. कांद्याला असेल, मुळ्याला असेल, लसणाला असेल, आपली विठाबाई समजली, आपला पांडुरंग परमात्मा समजला. आणि त्या कर्मामधून महाराज त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही पैसे कमवू नका, तुम्ही तुमच्या नाकाच्या शेंड्यावर राग आणू नका म्हणून. महाराज राग ही महत्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये या संसारामध्ये जगायचं असेल तर सांगू का, प्रत्येक गोष्ट महत्वाची. कारण जगत असताना आपण कधी या लोकांचा विचार नाही केला पाहिजे, समाजाचा विचार आपण कधी केला नाही पाहिजे जगताना. कारण एखादा व्यक्ती असेल,
सप्ताहामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असेल तर काय म्हणतात, रिकाम टेकडा आहे त्याला काम काय. बरं सप्त्यात उपस्थित नसाव तर मग काय म्हणतात, लेटेरिंग मध्ये फुगीर मध्ये आलाय. सप्त्याच्या पंक्तीमध्ये जे होतं काय म्हणतात, घरी स्वयंपाक करायचं काम नाही ना. नाही जे होतं काय म्हणतात, पंक्तीतलं पचत नाही म्हणतील, नाटके करतील, घरी जाऊन खातील. एखाद्याला खूप बोलावतं काय म्हणतात, बडबडीच आहे. नाही बोलावतं काय म्हणतात, काय म्हणतात असतात. या संसारामध्ये जगत असताना जर का समाजाचा विचार केला तर महाराज आपला दम घुटमरून जाईल. कधी आपण काहीतरी करतोय आणि पुढचा आपल्याला विरोध करतोय हे जर का माहिती झालं तर आपण त्याच्यापेक्षा दुप्पट ते करावं. कारण जगाचा विचार आमच्या संतांनी केला नाही. आमच्या चोकोपारायांना प्रत्येक जण नाव ठेवत होता, ज्ञानोपारायांना प्रत्येक जण नाव ठेवत होतं, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना नाव ठेवत होतं. एवढं तर ठीक आहे महाराज, आमच्या रामप्रभूंना सुद्धा नाव ठेवत होते. सीता मातेला समाजाने नाव ठेवलंय, भगवान श्रीकृष्णाला या समाजाने नाव ठेवलंय. आज म्हणतात तो भगवान श्रीकृष्ण आहे म्हणे, भगवंत आहे आणि 108 बायका करून बसलेला आहे. त्याचा जर का विचार करायचा झाला तर त्याने एका करंगळीवरती आपल्या एवढा मोठा गोवर्धन पर्वत उचलला होता. आपण एखादी सुई तरी 10 मिनिटं हातात घेऊन बघा, जड लागते का नाही. रेशनची 5 किलोची थैली उचलत नाही. आणि विचार कोणाचा करतो, देवाचा. त्या देवाने महाराज काल या नागाच्या वरती उभा राहून नृत्य केलं होतं. आपल्याला सळई निघली तरी सुद्धा मग महाराज कुठे त्या देवाचा विचार करायचा. पण हे समाजाला सांगन कोण. इतरांचा विचार कधी माणसाने करू नये. आपण स्वतः काय करतोय, आपल्याकडून काहीतरी चुकी होत आहे, कोणीतरी आपल्याला सांगितलं त्याला दुरुस्त करून घ्यावी. पण आपण काहीतरी चांगलं करतोय आणि आपल्याला कोणीतरी नावं ठेवते त्याच्यापेक्षा दुप्पट आपण करावं. कारण बघा जीवन जगत असताना प्रत्येक जणाने प्रत्येक जणाच्या आपण आपल्या मनावरती जीवन जगावं. कारण हा देह तुम्हाला काय तुमच्या शेजारणीने दिला नाही, हा देह काय तुम्हाला तुमच्या पतीने दिलेला नाही, हा देह भगवान परमात्माने दिलेला आहे. या देहाचं काय काय करायचं ते तर भगवंत बघतोच. पण इथे आल्याच्या नंतर आपले पेपर चालू असतात. जसं मुलाला वर्षभर आपले सर शिकवत असतात आणि शेवटी ज्या वेळेस पेपरची वेळ येते त्यावेळेस त्या मुलाला एकट्याला पेपर द्यावा लागतो, तसंच भगवंत आपल्याला या संसारामध्ये टाकतो ते आपला पेपर घेण्यासाठी. तो पेपर घेत असताना भगवंत आपल्याला आधीमध्ये बघत नाही, पण जे कॉफी देणारे बाजूचे असतात ना, ते कॉफी देणारे आपल्याला जे कॉफी फेकत असतात ते म्हणजे आपली शेजारणी नाही, ते म्हणजे आपल्या असणारी जवळपासचे आपल्याला विरोध करणारे. ते जे कॉफी फेकत आहेत, ते जे आपल्याला सांगत आहेत त्याला दुर्लक्ष करावं आणि आपल्या माइंड मध्ये जे काही येत आहेत ते आपण पेपर मध्ये लिहावं. तसंच जीवन जगत असताना आपल्या मनाला काय वाटते, आपल्या डोक्यात काय विचार आहे हा विचार करून जीवन जगावं. विठ्ठल बघा, कर्म करत असताना सुद्धा आपण भगवंताचं नामस्मरण घेऊ शकतो. कर्म कसं करावं हे आपल्याला चोखोपरांनी शिकवलं. महाराज आम्ही कर्म सुद्धा करू, पण नुसते कर्म करून आणि भगवंताचं नामस्मरण घेऊन चालत नाही ना संसारात. एवढंच चालत नाही, त्यामध्ये थोडासा विरक्तपणा सुद्धा असायला हवा, वैराग्य सुद्धा असायला हवं. मग ते वैराग्य आपल्याला कोण शिकवतं महाराज? कोण शिकवत असतं? जगद्गुरु तुकोबरायांना वैराग्याची मूर्ती म्हटलेलं आहे. ते जगद्गुरु तुकोबराय आपल्याला वैराग्य शिकवतात आणि तेच महाराज अभंगाच्या प्रथम
सुवासे जागता आपुलिया हिता सुवासे हे आपुली ह्या हिता सुवासे जागता धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता सुवासे जागता धन्यवादा पिता हे आपुली ह्या हिता सुवासे जागता धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता सुवासे जागता धन्यवादा पिता तयाचिया हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कळला पुत्र होईले सात्विक पुढे कळला पुत्र होईले सात्विक आपुलिया हिता जो से जागता धन्य माता पिता तयाची. या बघा जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय की आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहावं. काय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहावं म्हणतात. मग जागा राहायचं म्हटल्यावर आपण म्हणून मी काय तुला झोपलेलं दिसते का काय, जागीच आहे ना, हो की नाही. पण महाराज आज इथे बसलेले जेवढे केवढे जण आहेत ते इथं येऊन डोळे बंद करून बसले तरी चालेल, पण घरी बसून जे सध्या टीव्ही बघत आहेत, घरी बसून जे टीव्ही समोर 2-2 वाजेपर्यंत जागा राहतात ते महाराज हिताच्या ठिकाणी जागे नाहीये. इथे येऊन जेवढे केवढे जण तिकडे मोबाईल बघतायत ते हिताच्या ठिकाणी जागे नाहीयेत. ते हिताच्या ठिकाणी जागे नाहीयेत. आपल्या गावामध्ये खूप संख्या आहे, पण त्यापैकी एवढेच जण आलेत. राहिलेले काय आहेत, जागे असून सुद्धा झोपलेले आहेत. आणि इथं आलेले झोपलेले असले तरी सुद्धा जागे. आता झोपायचा विषय निघलायच ते एक सांगते बघा. झोपायचे बरेच प्रकार पडतात. एक झोपायचे प्रकार असतात ते म्हणजे डोळे बंद करून झोपणं. दुसरा झोपीचा प्रकार असतो ते म्हणजे थोडेसे डोळे असे उघडे ठेवून झोपणं. बरोबर का नाही. थोडेसे डोळे उघडे करून झोपतात. जागेत का झोपलेले ते बी कळत नाही. चौथी झोपायची पद्धत असते, झोपतात खूप, डोळे उघडे असतात, पण असे घराटे घेतात, असे घराटे घेतात, घरातल्या कोणालाच झोपू देत नाहीत. आणि सर्वात महत्वाचं 5वं सांगू का झोपणं. झोपतात एका बाजूला एका कडीला, पण सकाळी उठून बघितलं तर डायरेक्ट दरवाजाच्या दारातच दिसतात. त्याला कोणती झोप म्हणतात, चक्री झोप म्हणत असतात. चक्री झोप माहिती आहे ना, ती चक्री झोप आहे. या एवढ्या झोपीतून मला एक सांगायचंय तुम्हाला, जे डोळे बंद करून झोपत नाही, थोडेसे डोळे उघडे करून झोपतात, त्यांचे डोळे जरी उघडे असले तरी ते झोपलेले येतं. तसंच आपल्या घरी बसून जेवढे केवढे जण टीव्ही बघत आहेत, मोबाईल बघत आहेत, ते जागे येतं, पण महाराज ते वास्तविक झोपलेले आहेत. आज घरी बसून नसेल कोणी टीव्ही बघत, नसेल कोणी मोबाईल बघत, झोप येत नाहीये, डोळे मिचमिच करत वर बघताय, स्लॅब कडे बघतेत, पंख्याकडे बघतेत, डोळे मिचमिच करतेत, ते जागे आहेत पण झोपलेले आहेत. महाराज म्हणतात तुम्ही जागे राहा. मग जागा राहून काय करायचंय, इथे येऊन बसायचंय. इथे येऊन बसायचं, मग नुसतं भजन करायचं, थोडंसं विनोद करायचं, थोडंसं हा हसायचं, आणि घरी जायचं झोपायचं. हे इथंच ठिकाण जागा आहे का, नाही. इथे येऊन विनोद ऐकायचा, त्या विनोदावरती हास्य करायचं. हे काही विनोदाचं स्टेज नाही. ठीक आहे महाराज, थोडासा विनोद करून घ्या ना, आम्हाला झोप नाही यायची. इथंच बरं झोप येते, टीव्ही बघताना नाही झोप येत. जर का तुम्हाला तुमचं मनोरंजनच हवं असेल तर सांगू का, मनोरंजन कशामध्ये आहे. जेव्हा हे चाली घेतात ना, त्यांच्या चालीवरती, त्यांच्या टाळीवरती, त्यांच्या टाळ्यावरती, त्यांच्या मृदुंगावरती आपलं थोडंसं अंग हलतंय,
त्याला मनोरंजन म्हणते. महाराज या कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जणाने विनोदाचं, आपल्याला विनोदच ऐकायचंय हे मनात घेऊन इथे येऊ नये. इथं गेल्याच्या नंतर आपल्या जीवनाला काहीतरी आकार प्राप्त होईल. इथं गेल्याच्या नंतर आपण काहीतरी पुढे करू, थोडासा बदल बुद्धीमध्ये पडेल, हा विचार करून इथे यावं. आणि जर का तो विचार करून तुम्ही इथे येत असाल तर महाराज तुम्ही खरे हिताच्या ठिकाणी जागे आहात. इथं ते करावे देवाचे भजन, इथं ते करावे देवाचे चिंतन. हा, इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन. इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन. इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन. करुणीय मन शुद्ध व्हावे, करुणीय मन शुद्ध व्हावे, इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन. हितं ते करावे देवाचे चिंतन. जर का हितच जीवनाचं करून घ्यायचं असेल तर देवाचं चिंतन करावं, भगवंताचं स्मरण करावं, भगवंताचं नाम जप करावा. महाराज आपण कोणाचं नाम जप करतो, कोणाचं चिंतन करतो? मुलाचं लग्न राहिलं असेल तर त्याचं लग्न कधी होईल याची चिंता करतो. मुलीचं शिक्षण राहिलं असेल तर तिचं शिक्षण कसं होईल याचं चिंतन करतो. पण सांगू का, आपण संसार करतोय, कितीही संसाराला धरून ठेवलं तरी ते कधी मुठीतून निष्ठ ते सांगता येत नाही. जसं पाणी जर का ओंजळीमध्ये धरलं तर ते पाणी महाराज किती धरलं तरी खाली खाली पडतं. तसं संसार किती जरी तुम्ही धरून ठेवला तरी ते पडतोच. मग तुम्ही म्हणाल संसार काय धरू नको का, काय धरावा ना महाराज. पण जसं त्या पाणी आपण धरलेलं आहे, एखादी माती आपल्या मुठीमध्ये आहे, पाणी आपल्या जवळ आहे, त्या पाण्याला जर का जपून धरलं तर ते पाणी थोडं का होईना त्याच्यामध्ये राहतं. तसं संसार करत असताना आपण संसारामध्ये खूप संसार करतोय, त्याला आधार, त्याला वटकन आपण भगवंताचं नामस्मरण लावावं. आणि जर का ते जर संसारी असावे आसोनी नसावे, 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 संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे
ते प्रमाण सांगितल्याच्या नंतरच त्या प्रमाणातला अर्थ आपल्याला कळतोय. संसारी असावे आसोनी मनानं नसावे, नाही, नाही, संसारी असावे आसोनी असावी. संसारी असावे आसुनी असावे हे नसतं, हे नाही. बघा, संसारामध्ये राहून सुद्धा आपण संसारामध्ये विरक्त राहावं, भगवंताचं नामस्मरण करावं. जर का आई वडील हिताच्या ठिकाणी जागे असतील तर महाराज म्हणतात त्यांची मुलं सुद्धा हिताच्या ठिकाणी जागे राहतील. अभंगाचं दुसरं चरण. आकुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. आकुळी कन्या पुत्र होती दे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बघा, मुलींना प्राधान्य दिलंय आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी अगोदरच. हे प्राधान्य माऊलीला माहिती, आमच्या तुकोबारायांना माहिती होतं की या कलियुगामध्ये प्राप्त होणार आहे, म्हणून त्यांना अगोदरच दिलं होतं. कुळी कन्या पुत्र म्हणतात. बघा, जर का आपण होऊन गेलेल्या कन्येचा, होऊन गेलेल्या मुलींचा विचार केला, व्यवहारातल्या असतील, परमार्थातल्या असतील मुली खूप श्रेष्ठ आपल्याला बघायला भेटतील. आमच्या मीराबाई होत्या महाराज. मीराबाई सतत देवाचं भजन करत नाचत होत्या बरं का. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. हे राम नाम की गठरी बांध करे गठरी बांध राम नाम की गठरी बांध करे राम की गठरी बांध गीत भागवत वाचूंगी 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 नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. वा वा. नाही सगळ्यात नाही वाजले तरी. बघा, आमच्या मीराबाई होत्या, नाचत होत्या बरं का. मी पावले खेळताय म्हणत नाहीये, नाचत होत्या. नाचणं हा शब्द चुकीचा नाहीये, त्याचा अर्थ आपण जे जे काही काढतो तो चुकीचा आहे.
आपण बघतो आज एखाद्या शब्दाचा अर्थ आपण कितीतरी काढू शकतो. तसं परमार्थामध्ये जर का एखादा व्यक्ती आपल्याला बोलून गेला असेल की अरे नाचा, तर त्याचा अर्थ आपण जसं काढतो तसा निघतो. आमच्या मीराबाई नाचत होत्या, नवल नाही, संत होत्या, पण महाराज स्वतः भगवंत कीर्तनामध्ये नाचत होते. कोणाच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचायचे? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचत होते. बरं एवढा नाचायचे की महाराज नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंगा. 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 जने म्हणे नामदेवा नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंगा. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. भगवंत एवढा नाचायचा की महाराज त्यांचा पितांबर कळायला येत होता. आणि आमच्या जनाबाई म्हणायच्या अरे देवा पितांबर बघा अगोदर. एवढं भगवंत सुद्धा नाचत होते, मग तुम्हा आम्हाचा प्रश्न काय? नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जागी. ज्ञानदीप लावू जागी. नाच संहार सर्व साधनात झाले. हा ज्ञानदीप लावू जागी. ज्ञानदीप लावू जागी. सर्व साधनात झाले. सर्व नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या रंगामध्ये आपण नाचलं पाहिजे. डीजे समोर नाचणं हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण डीजे पुढे नाचल्याच्या नंतर त्याच्या आपल्याला त्रास बराच होतो बघा. आपल्या कानांना त्रास होत होतो, आपल्या छातींना सुद्धा त्रास होत असतो. त्या डीजे पुढे नाचल्याच्या नंतर आपल्याला शारीरिक त्रास होईल. पण महाराज इथे या टाळ्यावरती, या मृदुंगावरती आपण नाचल्याच्या नंतर आपल्या शरीराला नाही तर आपल्या भाग्याला आकार भेटतो. विठ्ठल इथे नाचल्याच्या नंतर महाराज आपल्या भाग्याला एक आकार देत असतो देव. कारण जरी आपल्याला ब्रह्मदेवाने अगोदरच भाग्य लिहून ठेवलेलं असेल, ती कोण असते सटवी, तिनं आपल्याला अगोदरच भाग्य लिहून ठेवलेलं असेल, पण जर का देवाचं नामस्मरण केलं तर देवाच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, देवाच्या मध्ये एवढी ताकद आहे नामामध्ये, की देव सुद्धा इथे आपल्याला समोर प्रगट होऊन आपल्याला दर्शन देऊ शकतो. त्यामुळे भगवंतामध्ये ताकद नाही, भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. यावरती तुम्हाला बरेच दृष्टांत देऊन सांगू शकते, पण वेळ कमी आहे. तर बघा, आमच्या मीराबाई होत्या, महिला संत होत्या, कन्या होत्या. राजा होता एवढा मोठा, राजाची कन्या होती, पण दारोदारी भगवंताचं नामस्मरण करत नाचत होती.
राजाने सांगावं, मीरा तू एका राजाची मुलगी आहेस, थोडस नीट राहा. असं तुझं लहानपणी एक ठीक होतं, आता तू मोठी झाली, तरुण झाली आहेस. आता तुझं असं समाजापुढे नाचणं योग्य नाही, बरोबर नाही. महाराज खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण मीराबाई आपलं सोडत नव्हत्या. तेव्हा स्वतःच्या बापाने त्या राजाने एवढ्या मोठ्या आमच्या मीराबाईंना विष दिलं. विष दिलं महाराज. विष का पेला राणाने भेजा. बघा, स्वतः राजाने विष दिलं आणि ते विष पेत असताना आमच्या मीराबाई हसत हसत ते विष त्यांना ग्रहण केलं. पण महाराज मीराबाईंना काहीच झालं नाही. म्हणून संत जे होऊन गेले आहेत ते संत खूप श्रेष्ठ आहेत. एक 5 वर्षाची छोटीशी मुलगी होती. आई वडिलांनी एक वेळेस विचार केला की आपल्या या छोट्याशा कन्येला आपण पंढरपूरला दर्शनाला न्यावं. म्हणून ते चिमुकलीचा हात धरला आणि पंढरपूरला निघाले. पंढरपूरच्या वाटेने भगवंताचं नामस्मरण करत जात होते, देवाचं नामचिंतन घेत जात होते. ज्ञानोबा माऊली, तुकोबाराय भजन करत करत जाऊ लागले. पंढरपूर जवळ आलं, पंढरपूर मध्ये गेले. एवढीशी चिमुकली म्हणते, बाबा इथे काय आहे हो, कशासाठी एवढं दूर आलोय आपण? बाबाने हसून म्हणावं, अगं बाळा, तू मला बाबा म्हणतेस, मी तुझ्या एकट्याचा बाबा आहे, पण इथे सर्व जगाचा मालक असणारा, सर्व जगाचा बाप इथे आहे. त्या बापाच्या दर्शनाला आपण आलोय. असं ठीक आहे बाबा. मग सर्वांचा असणारा बाप, त्याचं दर्शन घेत असताना मला त्याचं नीट दर्शन घेऊ द्या बरं का. हा चला आपण जवळ जाऊन देवाचं दर्शन घेऊ. बघा, आपल्या पंढरपूरचं एवढं महत्व आहे. आपण देवाच्या पायाला स्पर्श करू शकतो. आज आपण दुसऱ्या ठिकाणी जर का गेलो तर भगवंताचं फक्त मुख दर्शन आपल्याला होतं. भगवंतापेक्षा आपण दूर असतो. पण आपल्या पंढरपूरमध्ये आपण देवाला आलिंगनही अगोदर देऊ शकत होते. काही कारणास्तव आता नाही, पण भगवंताच्या चरणाला आपण स्पर्श करू शकतो. ठीक आहे म्हणे. बारीला लागले. बारीला लागल्याच्या नंतर जवळ जवळ आले. आईनं दर्शन घेतलं. आता मुलीची दर्शन घ्यायची वेळ आली आहे. मुलीने आमच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. जसं भगवान परमात्म्याचं मुख त्यांनी बघितलं, तसंच तिथेच भगवंताला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन सोडत नव्हती. वडील म्हणतायत, अगं चल ना, बाकीच्यांना दर्शन घ्यायचंय, चाल समोर. नाही बाबा थांबा, थोड्या वेळ याचं रूप बघू द्या. नाही बाबा थांबा, थोड्या वेळ रूप बघू द्या. थोडं झालं, अरे पाठीमागलच्यांना दर्शन घ्यायचंय, चल. नाही बाबा मला आता इथेच राहायचंय. आणि महाराज ती चिमुकली तिथेच राहिली. कोणती संत असेल ती? कोणती संत असेल ती? महाराज जनाबाई. त्या जनाबाईने तिथेच भगवंताला आलिंगन घालून सांगितलं, बाबा मला आता इथेच राहायचंय. आणि आता मुलीचा हट्ट पुरवायचा होता. बघा, काही हट्ट असतात ते पुरवले पाहिजे. स्त्री हट्ट आहे, बाल हट्ट आहे, ते पुरवले पाहिजे. पण वडील जे असतो तो वडील, आई, त्या वडील एखाद्या वेळेस आई विरोध करेल, पण वडील मुलीची प्रत्येक गोष्ट ऐकत असतात. राहायचे बेटा तुला, ठीक आहे राहा, पण आता इथून चल. तिथून थोडंसं बाजूला घेतलं. दामूसेठी नावाच्या व्यक्तीला बोलवलं आणि सांगितलं, माझ्या कन्येला इथे राहायचंय, तिची राहण्याची व्यवस्था करा, काही दिवस तिला इथे राहू द्या, काही दिवसांनी परत मी तिला घरी घेऊन जाईल. आता जनाबाई तिथे राहू लागल्या. राहत असताना 14 माणसाचं काम आमच्या जनाबाई एकट्या करायच्या. महाराज त्यांनी भगवंताचं ज्या वेळेस ते नामस्मरण करायच्या, त्या भगवंताच्या रूप बघण्यासाठी त्या तिथे राहिल्या होत्या. पण 14 माणसाचं काम करण्यामध्ये एवढं व्यस्त झाल्या होत्या की देवाचं रूप बघायला वेळ नाही. सकाळी सकाळी उठून दळण दळत होत्या. काय म्हणते मी? सकाळी सकाळी उठून. आता कोणत्या टाइमाला दळते ना, जातच माहित नाही आता.
कोणत्या टायमाला दळते आपल्या इकडलं नाही सांगत, पण बघा सिटीच्या ठिकाणी जर का आपण बघायला गेलो तर एक छोटीशी गिरणी असते. ज्या वेळेस स्वयंपाक करायचे त्यावेळेस पीठ काढलं जातं. पण आमच्या जनाबाई 14 माणसांचं काम करत असताना त्या जात्यावरती काम करत होत्या. त्या जात्यावरती दळत होत्या आणि ते दळण दळत असताना स्वतः भगवंताला बोलवायच्या. भगवंताला काय म्हणत होत्या? तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाती ग फिरते बहुतेक. सुंदर माझे जात ग फिरते बहुतेक. सुंदर माझे जाती ग फिरते बहुतेक. सुंदर माझे जात ग फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. 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 जीव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचा नेते गे. दिवस दोन्ही खुंटे गे प्रपंचाचा नेते गे. जीव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचा नेते गे. दिवस दोन्ही खुंटे गे प्रपंचाचा नेते गे. लावून पाची बोटे गे तू ये रे बाळ विठ्ठला. लावून पाची बोटे गे तू ये रे बाळ विठ्ठला. लावून पाची बोटे गे तू ये रे बाळ विठ्ठला. लावून पाची बोटे गे तू ये रे बाळ विठ्ठला. स्वतः भगवंताला बोलवायचे आणि महाराज त्यांच्यामध्ये ताकद एवढी होती की स्वतः भगवान परमात्मा त्यांना दळून दळू लागत होते. हे होऊन गेले संत. एवढंच नाही, एक वेश्याची मुलगी होती. नीट ऐका बरं का. एक वेश्येची मुलगी होती. ती वेश्येची मुलगी दिसायला अगदी सुंदर होती. एवढी सुंदर होती की तिने जर का पान खाल्लं तर ते पान गळ्यातून खाली जात असताना लाल दिसत होतं. एवढी ती नाजूक मुलगी. एक वेळेस भगवान परमात्म्याची पालखी जाऊ लागली. त्या पालखीला बघितलं. काही माणसांनी विचारलं काय आहे हे? म्हणे आमच्या पांडुरंगाची पालखी आहे. अच्छा, त्या पांडुरंगाच्या पालखीसाठी एवढे जण? हा म्हणे तो पांडुरंग आहेच तसा, दिसायला एकदम सुंदर आहे. त्याचे डोळे सुंदर आहेत, त्याचं गाल सुंदर आहे, त्याचं पितांबर सुंदर आहे. आमचा देव खूप छान दिसतो. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. कानी कुंडले मकराकार. कानी कुंडले मकराकार. मकराकार. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. एवढा तो भगवंत सुंदर दिसायचा. आता देवाचं वर्णन केल्यावरती तिला वाटलं माझ्यापेक्षा सुंदर दिसतो का हा देव. त्या पालखीमध्ये निघाली. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचे ठरवलं. गेली. पांडुरंगाच्या जवळ जाते आणि पांडुरंगाच्या जवळ जाऊन चरणावरती स्पर्श केला. जसा चरणावरती स्पर्श केला तसं तिचं एक बोट भगवंताच्या पायामध्ये गेलं. आजही आपण जर का देवाचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेलो तर तिथे आपल्याला ते बोट बघायला भेटतं. तेव्हा तिने बघितलं की भगवंताचे चरण एवढे कोमल आहेत, मग भगवंत किती कोमल असेल. आणि तिथेच भगवंताचं नामस्मरण करत ती बसली. भगवंताचं नामस्मरण करू लागली. आहो एका वेश्येची मुलगी होती, पण आमच्या देवाने तिला स्वीकारलं.
एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. मुलगी धन्य करून धन्य झाली. मंदिरात जागा दिली. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. घरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. घरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. काय म्हणतात? मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. एक तर सर्वांना जोरात म्हणायचे बर का. काय धनी मलाही दाखवा ना, सगळ्यांना म्हणायचं माझ्या पाठीमागे. आता कीर्तन संपायची वेळ आली, एकदा सगळे मोकळे व्हान माझ्या पाठीमागे भजन म्हणा. ठीक आहे म्हणतात ना, म्हणा धनी मलाही दाखवा ना. आपल्याला कीर्तन सोडायची वेळ झालीये. प्रत्येक जण म्हणा, इथे बसलेल्या प्रत्येकाने म्हणायचं. जर काही इच्छा असेल भगवान परमात्म्याचं दर्शन करायची तर प्रत्येकाने माझ्या पाठीमागे म्हणायचे धनी मलाही दाखवा ना. बऱ्याच जणीला पाहिजे नाही वाटतं पंढरी. धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. वा प्रत्येकाला पंढरपूरला जायचंय बघा. धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. तुम्हाला काय गोवाला जायचं का काय? पंढरपूरला जायचंय ना, म्हणा की मग धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. भगवान परमात्म्याने त्या एका वेश्येच्या मुलीला आपल्या जवळ घेतले आणि महाराज ती वेश्येची मुलगी तिथेच ती कानोपात्रा नावाची मुलगी भगवंताच्या चरणी समर्पित झाली. एवढी ताकद या होऊन गेलेल्या संतांमध्ये महात्म्यांमध्ये आहे. अशा संतांना, अशा मुलींना, अशा मुलांना महाराज म्हणतात की देव सुद्धा त्याची ओढ घेऊन बसत असतो की कधी मला याचं दर्शन होईल म्हणून. पण महाराज हे सगळं करण्याकरिता काय करावं लागतं? अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवत करीती श्रवण. 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 चिंतन सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणतात की जर का आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, गीतेचा पाठ करत असेल, भगवंताचं नामचिंतन करत असेल तर त्याची वाट बघत असणारे आपण
त्याची एक वेळेस वाट बघू. आज मी कीर्तन करतेय. काही गावातल्या जणांना असा उत्साह असतो की अशोकची पोरगी गेली आली तर कशी दिसायली, कसं काय शिकली, काय काय केलं बघण्याची ओढ असती. हो की नाही? बरोबर आहे का नाही? प्रत्येक जणाच्या मनामध्ये विचार असतो. बसलेल्या काही जणांच्या मनामध्ये विचार असतो. कधी आहे तुमच्या मनात विचार? जेव्हा मी काहीतरी देवाचं शिकायला गेले तेव्हा. जर का गेले असते एखाद्या कॉलेजला तर मला कोणी विचारलं नसतं. पण देवाचं शिकायला गेले त्याच्यामुळे आज तुमच्या मनामध्ये विचार आहे की ही मुलगी काय शिकून आली म्हणून. मी काहीतरी भगवंताचं केलं म्हणून तुमची ओढ आहे. म्हणून आपली मुलं बाळ शिकत आहेत, त्यांना फक्त आपण संसारिकच शिकून उपयोग नाही. त्यांना फक्त डॉक्टर इंजिनियर व्हायचंच शिकून उपयोग नाही. थोडंसं महाराज परमार्थामध्ये सुद्धा आणावं. आज इथे येऊन एवढे सारे मुलं जण बसले आहेत, सर्वजण बसले आहेत. जेवढे मुलं इथं बसले आहेत तेवढे आई वडील धन्य आहेत. आणि या धन्य असणाऱ्या आई वडिलांची वाट आमचा भगवंत बघतो, त्या मुलांची वाट भगवंत बघतो. तुकाराम महाराज म्हणतात की या मुलांची, या आई वडिलांची मला सेवा घडो भगवंता. अभंगाचं चौथं. एक जनार्दन तुका म्हणे घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मग 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 घडो त्यांची सेवा. तरी माझा पार नाही, परी माझा दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती देशाची कार. कुळी कन्या पुत्र होती देशाची कार. वा टाळी वाजवा. कुळी तुका म्हणे मग का म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही. तुकोबर आहे काय म्हणतात? त्यांच्या दैवाला पारावर नाही, त्यांची सेवा मला घडावी. बघा महाराजांनी अभंगाद्वारे बरंच काही सांगितलंय, पण बोलण्याच्या योगामध्ये कसे आपले 2 तास गेले नेमकं मलाच कळालं नाही. आता या 2 तास मी तुमच्या समोर सेवा केली आहे. एक गोष्ट माझ्यासाठी प्रत्येक जण करा. शेवटी भगवंतासाठी, आता माझ्यासाठी सर्वांनी भगवंताचं मुखाने नाव घ्यायचे, तोंडाने भगवंताचं नाव घेऊन हाताने टाळी वाजवायची. आपले बसणारे सर्व तरुण मंडळींनी वर हात घ्या. सर्वजण वरती हात घ्या. जेवढे केवढे असतील, माझे क्लासमेट असतील, माझे दादा असतील, माझे भैया असतील, सगळे जण वर घ्या. घेतले? आता तुम्ही घ्या. घेतले का? विठोबा रखुमाई. वा वा. एकदा तुम्ही रोजच अशा टाळे वाजवतात, पण हे रोज टाळे वाजवत नाहीत. यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवा. बघा सर्व तरुण मंडळींना माझं सांगणं असेल, तुम्हाला बोलणं एवढं माझं योग्यतेचं नाही, पण
कीर्तनामध्ये येऊन बसल्याच्या नंतर फक्त फोन बघणं हे ध्येय ठेवू नका. कीर्तनामध्ये बसल्यावरती तुम्ही काहीतरी ऐकताय, हे ऐका. त्यातला विनोद बाजूला करा, त्यातला परमार्थाचंही एक वेळेस तुम्ही बाजूला करा. पण त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात, जसं की तंबाखू खाऊने, गुटखा खाऊने, जे काही मी तुम्हाला थोडंफार सांगितलं असेल त्याच्यातलं थोडंफार तुमच्या दिमागामध्ये घ्या. तेवढं घेतलं तरी माझ्यासाठी समाधान आहे. आणि शेवटी तुम्ही जेवढं एवढं भजन केलंय, तेवढं जरी भजन केलं रोज तरी भरपूर झालं. सर्वांना एवढं छान तुम्ही भजन केलं त्याबद्दल, एवढे छान माझं कीर्तन श्रवण केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन करते. बघा, या तुकोबरायांनी आपल्याला सांगितलंय की हे जे संत आहेत, असे जे देव, असे जे आपण मुलं केले, तर त्या मुलांची वाट आमचा भगवंत बघतो. त्या मुलांची वाट भगवंत तर बघतोच, पण तुकोबराय ते एवढं बोलतात की त्यांची सेवा मला घडू. असं अभंगाचं सरळ सरळ भावार्थं तुम्हा सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या योगामध्ये काही चुकीचं बोलून गेले असेल तर खरंच मनापासून मला माफ करा. आपल्या झालेल्या भागवतामध्ये सुद्धा काही चुकीचं बोलून गेले असेल तर त्याचं सुद्धा माफी आता मागते. आणि नाव कोणाचं घ्यायचं राहिलं असेल तर त्याची सुद्धा माफी मागते. बघा, कोणी राहिलं असेल तर सॉरी बरं का. तर अशी भगवंताची सेवा इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कीर्तनाकरिता बरेचसे जण उपस्थित राहिले आहेत. आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरी इथे उपस्थित आहेत. बरेचसे असे आहेत की माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. माझा अधिकार नाही तुमच्या समोर बोलण्याचा, तरी सुद्धा मी बोलतीये. तुम्ही माझं सर्वजण ऐकून घेताय, हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. बोलण्याचा काहीतरी तुमच्या पुढे प्रयत्न केलेला आहे. जेवढं गुरुमुखाने मी श्रवण केलं तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. यामध्ये काही वाईट बोलले असेल तर माझ्या बुद्धीचे दोष, माझ्या मुखाचे दोष असतील, माझ्या कर्माचे दोष असतील. पण जेवढं काही चांगलं बोलले तेवढं माझ्या गुरुवाऱ्यांचं आहे, माझ्या आई वडिलांचं आहे, माझ्या पूर्वजांनी मला जेवढे संस्कार दिले त्या संस्कारावरती मी तुम्हाला चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला. वाईट बोललेले माझे कर्म आहेत असं समजून जेवढं वाईट बोलले असेल तेवढ्याबद्दल तुम्हा सर्वांची माफी मागते. आणि या पुढच्या कीर्तनाला सुद्धा सर्वजण एवढेच उत्साहामध्ये या अशी मी तुम्हाला विनंती करते. आज आपल्या खांडवीला इथेच डान्स कॉम्पिटिशन आहे, डान्सचे मुलांचा गॅदरिंग आहे, तरी सुद्धा एवढे जण उपस्थित आहेत. मला नव्हतं वाटलं, मी पप्पाला म्हणले, पण म्हणलं आज कोण येणार नाही. पप्पा म्हणले सगळे येते, चल तू. तर अशी आजची केलेली सेवा आपल्या ग्रामदैवतांवर, भगवान परमात्म्याला, सर्व संतांना समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊन एकदा सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करून सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.